मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट. सर्व माता बहिणींना महिलांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर. वरून ऑर्डर आलेली आहे. वरून काय ऑर्डर आली ती ऑर्डर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या व्हिडिओमध्ये सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण की सर्व माता भगिनींसाठी ही खुशखबर आहे, गुड न्यूज आहे. तसेच अजून एक नवीन अपडेट आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय काय आहे तो ऐकल्यानंतर तुम्ही खुश व्हाल. होय, 100% प्रत्येक महिला खुश होणार आहे. जर तो निर्णयाबद्दल तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही 100% खुश होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पैसे मिळाले असतील किंवा पैसे मिळाले नसतील तरी देखील कामाचा आहे. तर काय निर्णय घेण्यात आलेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी, तो निर्णय तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तसेच वरून काय ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. व्हिडिओमध्ये खूप दमदार अपडेट आणि अतिशय महत्त्वाची खुशखबर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. ही जी खुशखबर आहे, जी ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांना पैसे भेटायचे अजून बाकी आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. म्हणजेच सगळ्यांसाठी, तमाम महिलांसाठी, माता भगिनींसाठी ही खुशखबर आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण की सर्वात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे याला लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे अतिशय गरजेचं असणार आहे. मग चला तर आता आपण कोणती गुड न्यूज आहे, मुख्यमंत्री साहेबांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि वरून काय ऑर्डर आलेली आहे. शासना माध्यमातून एक अशी विशेष ऑर्डर देण्यात आलेली आहे की ज्या माध्यमातून ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यामध्ये देखील खूप मोठे आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. पण तत्पूर्वी पैसे ज्यांचे आलेले नाही त्यांच्यासाठी आमच्या कमेंटच्या माध्यमातून भरपूर प्रश्न विचारण्यात आले. त्यातले 3 मुख्य प्रश्न आपण त्यांची उत्तरे तात्काळ जाणून घेऊ, कारण की ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्या संदर्भातले हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री साहेबांनी काय निर्णय घेतला आणि वरून काय ऑर्डर आली याविषयी माहिती, कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी अतिशय महत्त्वाची खुशखबर तुम्हाला समजणार आहे. आता सगळ्यात आधी तुमचं बँक खातं आधारला लिंक आहे तरी पैसे आलेले नाही अशी कमेंट आम्हाला भरपूर वेळा भेटत आहे. आधारला लिंकिंग झाले, बँक खातं लिंक झालेलं आहे तरी आम्हाला पैसे आलेले नाही. एक प्रश्न असा आहे की आम्ही पूर्वीच त्या ठिकाणी पोर्टलवर फॉर्म भरला आहे पण अजून तो पेंडिंग दाखवतो आहे. आता ज्यांनी ऑगस्टमध्ये वेबसाईटवर फॉर्म भरलेला आहे तर त्या लोकांचे फॉर्म अजून पडताळणी सुरू आहे. ते थोडा त्याला वेळ लागणार आहे, कदाचित 8 दिवस लागतील, पण जास्तीत जास्त 31 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त टाईम लागेल आणि त्यानंतर तुमचे पैसे जमा होणार आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन तुमचे पैसे येणार आहे. कुठलंही टेन्शन त्यामध्ये घेऊ नका. त्यानंतर आता काही लोकांचं असंही आहे की फॉर्म भरला गेलेला आहे, त्याचबरोबर तो अप्रूव्ह देखील झालेला आहे, आधारचं बँक लिंकिंग देखील झालेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग तरी देखील का पैसे आलेले नाही, असा भरपूर लोकांचा प्रश्न आहे. सर्व प्रक्रिया व्यवस्थित केली, फॉर्म भरला, आधार लिंकिंग केलं तरी आमचे पैसे आले नाही, का पैसे आलेले नाही. आता ज्यांचे पैसे आले ज्यांचे पैसे नाही आले त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक वरून ऑर्डर आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी एक निर्णय घेतलेला आहे. तो मी लगेच हा प्रश्न झाला का सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही अत्यंत खुश व्हाल. पण आता ज्यांनी फॉर्म भरला आहे, सगळं व्यवस्थित केलं तरी पैसे का नाही आले, तर त्यांच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या लोकांचा फॉर्म हा मंजूर 14 ऑगस्ट किंवा 14 ऑगस्टला झाला असेल त्याच लोकांना पैसे आलेले आहेत, अन्यथा पैसे आलेले नाही. मग ज्या लोकांचं 14 ऑगस्टपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर, म्हणजे फॉर्म अप्रूव्ह झालेला असणं, आधार कार्डला बँक जे आहे ते लिंक असणं, या सर्व गोष्टी 14 आधी ज्यांच्या झालेल्या असतील तर त्यांना पैसे भेटलेले, अन्यथा भेटणार नाही. आणि मग बाकीच्यांनी काय करायचं आहे, त्यांनी तात्काळ चेक करून घ्यायचं आहे, बँकेत जायचं आहे, आधार लिंकिंग आहे की नाही चेक करायचं आहे. आणि तुम्ही तक्रार देखील करू शकता. तर त्याविषयी एक वरून ऑर्डर देखील आलेली आहे. तर ती ऑर्डर काय आहे, पण तत्पूर्वी एक प्रश्न असाही विचारला जातो की आता ॲपच्या एक जे वेबसाईट पोर्टल आहे तर ते पोर्टल काय आहे. ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी एक पोर्टल देखील आहे, ते एकदा जाणून घेऊन लगेच आपण वरून काय ऑर्डर आली, काय खुशखबर आहे, लगेच तात्काळ जाणून घेऊ, ज्याने तुम्ही फार आनंदी होणार आहेत. आता ज्यांनी फॉर्मच भरला नाही, अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही, तर त्यांच्यासाठी एक वेबसाईट आहे, ladkibaheen.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. ती गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तर गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता, डायरेक्टली त्यावरनं फॉर्म भरू शकता. याच्यावरनं कसा फॉर्म भरायचा त्याचे इंटरनेटवर पाहिजे तितके व्हिडिओ त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्हाला त्यावर व्हिडिओ आवश्यक आहे तर नक्कीच त्यामध्ये कळवा, कारण की हा व्हिडिओ फार लांब होऊन जाईल, कारण की आता फार मोठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. वरून काय ऑर्डर आलेली आहे तीही जाणून घेणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. आता एक सगळ्यात मोठी अडचण याच्यामध्ये अशी आहे की काही महिलांचं असे म्हणणं येतं आहे की आम्ही पूर्वी फॉर्म भरला होता पण तो रिजेक्ट झाला होता, आणि मग किंवा काहींचं असं म्हणणं आहे की पूर्वी फॉर्ममध्ये काहीतरी अडचण होती, मग आम्ही नवीन फॉर्म भरायला गेलो तर तिथं तुमचा आधार ऑलरेडी अप्रूव्ड किंवा आधार ऑलरेडी लिस्टेड असं त्या ठिकाणी येत आहे, तर मग काय करायचं.
तर नक्कीच तुम्ही एकदा जर फॉर्म भरलेला असेल तर तुमचा आधार नंबर आणि बँक खातं तिथे यूज झालेलं असणार आहे. तो फॉर्म तिथे त्या तपासणीच्या स्थितीत असणार आहे. त्यामुळे तुम्ही दुसरा फॉर्म भरू नका. तुम्ही तोच फॉर्म एडिट करून त्यामध्ये काय कागदपत्राची आवश्यकता आहे पूर्तता करून तोच फॉर्म हे करा. कारण की एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच आधार कार्डचे 2 फॉर्म बिलकुल भरले जाऊ शकत नाही. कारण की आधार कार्ड नंबर हा प्रत्येकाचा एकच असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तो फॉर्म तुम्ही जाऊन एडिट करा. त्यामध्ये काय करेक्शन्स आहेत, काय चुका आहेत तर त्या क्लिअर करून त्या ठिकाणी करून घ्या. अन्यथा म्हणजे दुसरा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका. तोच फॉर्म क्लिअर करा. त्यातच तुमचा फायदा होणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सर्व गोष्टी व्यवस्थित करा. तक्रार नंबर आहे 181, त्यावर कॉल करा आणि तुमच्या काय अडचणी असतील तर त्याविषयी जाणून घेणार आहोत. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो त्या ठिकाणी प्रश्न आहे की पेंडिंग अर्ज येत आहे. त्यानंतर एक मोठी खुशखबर, वरून काय ऑर्डर आली ती जाणून घेऊ. पण ज्यांचा फॉर्म पेंडिंग येत आहे, आता हा पेंडिंग फॉर्म जर आहे तर हा 31 ऑगस्टपूर्वी जर तुम्ही क्लिअर करून घेतला तर नक्कीच तुमचे सप्टेंबरमध्ये पैसे येतील. आता कोणती खुशखबर आहे, वरून काय ऑर्डर आली आहे, पण तत्पूर्वी सप्टेंबर, आता ज्या लोकांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो की आता किती पैसे येतील आणि कधी पैसे येतील. तर ज्यांना आता 3,000 रुपये आले जुलै आणि ऑगस्ट दोन्ही याचे, तर आता सप्टेंबरमध्ये ज्यांना पैसे मिळाले नाही, ज्या महिलांना, त्यांना 3ही महिन्याचे पैसे येतील. म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्हीचे पैसे म्हणजे 4,500, 1,500, 1,500 अधिक 1,500, 4,500 रुपये येणार आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली गुड न्यूज आणि वरून काय ऑर्डर आली त्याविषयी. मुख्यमंत्री साहेबांनी गुड न्यूज दिली आहे. तर ती गुड न्यूज जर ऐकली तर तुम्ही खुश व्हाल. तर ती गुड न्यूज अशी आहे की आत्ता तुम्हाला 1,500 रुपये प्रति महिना द्यायचं ठरलं होतं. मग आत्ता तुम्हाला जे 3,000 रुपये आत्ता आलेले आहेत काही महिलांना किंवा काहींचे यायचे बाकी आहेत, तर ते 3,000 रुपये हे 2 महिन्याचे आहेत. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे आहेत. मग आता असं झालेलं आहे की पुढे चालून सूत्रांकडून अशी माहिती समजली आहे की या 1,500चे 2,000 रुपये प्रति महिना होणार आहेत. 2,000चे 2,500, 2,500चे 3,000 रुपये त्या ठिकाणी पुढे चालून होऊ शकतात. म्हणजे अशी घोषणा देखील त्या ठिकाणी केल्याचं सांगण्यात येत आहे. फक्त याच्यावर निर्णय झालेला नाही. पण नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी जसं सांगितलं की जशी जशी राज्याची स्थिती सुधारेल, जसे हे होईल तसं तसं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. ती नक्कीच खूप खुशखबर आहे. या अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच खुश झालेला असाल. आत्ता महत्त्वाची माहिती सगळ्यात की वरून काय ऑर्डर आलेली आहे. वरून एक ऑर्डर अशी आलेली आहे की मुख्यमंत्री साहेबांनी एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे की ते असं म्हटले की आता बँक खात्यावर पडताळणीसाठी 1 रुपया पाठवू नका. पूर्वी बँक खात्यात 1 रुपया येत होता, तो 1 रुपया पाठवू नका. तर तात्काळ आता ज्यांचं आधार लिंकिंग आहे, ज्यांच्या सर्व गोष्टी क्लिअर आहे, तर त्यांना पूर्ण 2 महिन्याचे जे हप्ता आहे म्हणजे 3,000 रुपये, 1,500 अधिक 1,500 हे 3,000 रुपये तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तात्काळ पाठवून द्या. असं त्या ठिकाणी वरून ऑर्डर देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ऑर्डर याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर नक्कीच 3,000 रुपये तुम्हाला आता येणार आहे. 1 रुपयाचा मेसेज न येता 3,000 डायरेक्ट आता 1 रुपयाऐवजी पूर्ण पैसे देण्याची त्या ठिकाणी एक ऑर्डर त्या ठिकाणी आलेली आहे. तर शासनाचे अधिकारी त्याप्रमाणे काम करतील आणि नक्कीच तुमचा जो पुढील जो हप्ता आहे तर तो देखील वाढून येण्याची त्या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे. घोषणाही त्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे. एक साताऱ्यामध्ये जी सभा झाली त्यामध्ये सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर ज्यांचे पैसे त्या ठिकाणी आलेले नाही तर त्यांनी तात्काळ अर्जामध्ये असणाऱ्या त्रुटी क्लिअर करून 31 ऑगस्टपूर्वी ते सर्व क्लिअर करून घ्यावे, ज्यामुळे सप्टेंबरमध्ये येणाऱ्या पैशात कुठलीही अडचण होणार नाही. तर नक्कीच खूप मोठ्या आनंदाची बातमी होती ती आपण देण्याचा प्रयत्न केला. अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.